तर मित्रांनो, आज आम्ही लग्नाला चाललो. पजोलदा खालीच होता, तर त्याला म्हटलं तूही चाल. तर त्याला घेऊन घेतला सोबत. आम्ही निघालो आता. तर थोडंसं समोर गेल्यावर मला आठवण आली, त्यानं पत्रिकेवर सहपरिवार लिहिलं होतं. मी आता माझ्या परिवारवाल्याला फोन लावून देतो. युनिव्हर्सिटीवर निखिलले फोन लावला. लग्न म्हटलं का मा भाऊ तयार असते, पाहून घ्या युनिव्हर्सिटीवर तयार आहे गडी. आता त्याला घेतो, गाणी मुंद्राला हो चला बसा, बस बरं गाडीवर. चला गाडीवर बसवलं निखिलले. आता आम्ही निघतो, इथून समोर निघालो. तर विकीला फोन लावा लागते, कारण विकी अमरावतीतच आहे ना. विकी गोलू भाऊ याला फोन लावून देतो, मग आम्ही तिथं सर्वजण लग्नात भेटतो. आता आम्ही निघालो. हे लग्न आहे लोटसवर, त्याच्यामुळं आम्ही बायपास मार्ग सरळ सरळ बिना ट्रॅफिकचे निघालो नागपूर हायवे. तर प्रज्वल भोवलेकांनी इथं थोडंसं एक काम होतं, ते सांगता नाही येत, त्याला काम होतं त्याचं पर्सनल. तर ते जाऊन आले तिथून. तर त्याच्यामुळं आम्ही त्याची वाट पाहत इथं थांबलोच गाडीजवळ. ते आले लगेच आम्ही अजून निघालो. तर हे नवरदेवाची गाडी पाहून घ्या तुम्ही. तर नवरदेवाच्या आधी आम्हीच पोचतो हॉलवर. तर हे पैदल येऊ राहिले, आमच्याजवळ गाडी आहे, त्याच्यानं आम्ही पहिले पोचून जातो. हे लोटस हॉल आला. आता इथं गाडी पार्किंग लावतो. अंदर पार्किंगला जागा पाहा लागते. तो इथं आम्ही गाड्या दिल्या पार्किंगला लावून. डिक्कीट शेला ठेवायचा होता, तर त्याच्यात दिसल्या स्ट्रॉबेऱ्या. तर काय करावं म्हटलं, तर तिघांनी घेतल्या खाऊन एक. तर स्ट्रॉबेऱ्या खाऊन झाल्यावर आम्ही आता हॉलमध्ये केली एंट्री. पजोलदा निघून राहिले. पहिले कॅमेरामॅन कमी आहे, त्याच्यामुळं आम्ही एक जण घेऊन राहिलो. आता पजोलदा घेऊन राहिला, तर आता आम्ही येऊ राहिलो. तुम्हाला दाखवा लागते ना कोण कोण आहे. तर लग्नात आल्यावर आमचं पहिलं काम असते मेनू पाहणं. पहिले आम्ही जेवणाच्या हॉलमध्ये जातो. कुठं काय आहे, काय मेनू आहे आजचा, हे दोघे जण झाडी घेऊन राहिले. आता आम्ही मॅरेज हॉलमध्ये एंट्री मारणार आहे. पाहून घ्या भाऊ, ढिशक्या. निखिल भाऊ नंतर आपले मध्ये भाऊ हे येऊ राहिले या. तर आता आम्ही दोघांनी मॅरेज हॉलमध्ये एंट्री केली. तर एंट्री केल्याबरोबर इथं आम्हाला दिसले दवाळे बाप्पू. दवाळे बाप्पू हे शेअर मार्केटचे किंग आहे. हे पाहून घ्या, हे दवाळे बाप्पू आहे. सर्व हॉलची झाडी घेऊन घेतली. कुठं काय आहे, नवरदेव नवरी याचेच आहे, त्याच्यामुळे लग्न लागायला वेळ आहे. तर प्रज्वल दा म्हणे तोपर्यंत काय करावं, तर आपण लोकेशन पाहू फोटो काढायसाठी. तर आम्ही इथं लोकेशन पाहू राहिलो. आता फोटो काढते. हे पोस्ट सांगते निखिल भाऊचं काम आहे, कशी पोस्ट द्यायची, पाय इकडं थोडी हात थोडी. पोस्ट सांगून झाल्यावर धडाधड सर्वांना एक फोटो काढून घेतले आम्ही. समज गया. हे सर्व फोटो काढून झाल्यावर आम्ही निघालो खाली आता डायनिंग हॉलमध्ये. इथं जेवणाच्या तिथं अजून झाडी घेऊन घेतली. चालू व्हायचं आहे का काय आहे. तर आपला पजोलदा विचार करू राहिला, जेवून घ्याव काय, कसं करावं. हे भैया शेवटी निर्णय घेऊनच घेतला. टाटा घेऊन घेतले आम्ही, ठीक आहे नाही. तर विकी आणि उगले साहेब याचे होते, त्याच्यामुळं त्याच्यासाठी थोडं थांबणार आहे. तर आम्ही नाश्ताच करणार आहोत. थोडं घ्या म्हणे पजोलदा. भाजी घेतली, पनीर बटर मसाला. हां, पनीर माझ्या याच्यात टाकून दिली मी. आता कॅमेरा आहे ना माझ्या एका हातात, त्याच्यामुळं हां हे पोळी. तरी मी विचार करू आलो पजोलदाले फोन नाही आला आला शेवटी लागला कानाला फोन. तर आता काही हो कानाचा फोन निघणार नाही बस. नाश्ता म्हणजे जेवणासारखंच होतं हे, तरी आमचा नाश्ता आहे. थोडी रसंगुरी, प्रत्येक ॲटम थोडा घ्यायचा होता. जसं मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, कानाचा फोन भाऊचा सुटणार नाही, तर तो आता कंटिन्यू चालूच राहणार. सर्व ॲटम आम्ही ताटात घेऊन आम्ही एका टेबलवर आता जेवण सुरू केलं आमचं. प्रज्वल भाऊ सर्वात पहिले रसंगुरी खाते, त्याच्यानंतर बाकीचं जेवण. आता निखिल भाऊले कॅमेरा दिला, म्हटलं माझा व्हिडिओ काढून टाक, मी दिसलो पाहिजे ना. हां, तर ठीक आहे. मी जेवून राहिलो पोळी भाजी. जेवण चांगलं झालं. दाखव रे त्याला ताट दाखव. हां, पनीर बटर मसाला, पनीर वराडी, कांदा, रसंगुरी, पोळी. आणि माझे दादा पवन भाऊ भरडे हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. पजवल दाल एका जागी जमत नाही, त्याच्यामुळे तो हिंडत फिरत राहते. आता तो दहीवडा घेऊन आला. दहीवडा, रसंगुरी, कॉकटेल बनवून खाते. निखिल भाऊ फोरायले रसंगुरी. तर माय मंचुरियन राहिले होते, त्याच्यामुळं मी मंचुरियन घेऊन आलो. मंचुरियन मी घेतले, खाऊ राहिलो, चांगले झाले. तर पजवलदानं दहीवडा खाऊ राहिला. त्याचा दहीवडा पाहून मलाही दहीवडीची आठवण आली, त्याच्यामुळं मी दहीवडा घ्यायला चालला गेलो. दहीवडा मी आणला. आता त्याच्यासोबत मी दहीवड्याचा एन्जॉय करतो. तो विकी भाऊचा फोन आलाच का मी येऊनच राहिलो म्हणते. तोपर्यंत म्हटलं ये. तर हे पा विकी भाऊ आणि उगले साहेब आले. सहपरिवार लिहिलं होतं, त्याच्यामुळे माझा परिवार लय मोठा आहे. तर या घ्या टाटा घ्या. विकी भाऊनं उगले साहेबांना दोघांनी टाटा घेऊन घेतले आणि ते जेवून राहिले. आमचे जेवण तर पहिले नाश्त्यासारखे झालेच होते. आपल्याला आल्याबरोबर दवाळे साहेब भेटले होते, शेअर मार्केटचे किंग. ते सुद्धा जेवण करून राहिले. आता आपले प्रमोद भाऊ उगले वजीर खुश आहे. अरे भरला आनंद उरायला द्यायले. त्याच्यासोबत विकी आहे. पोळी भाजीचं जेवण झाल्यावर विकी समोर झाडी घेऊन आला. कुठं काय आहे, तर त्याला दिसली रसंगुरी. तर रसंगुरीची त्याने एक प्लेट घेऊनच घेतली. तर त्याच्यासोबत निखिलही जॉईन झाला. रसंगुरीची एक प्लेट पटपट संपून मामांसंग लगेच दुसरी घेऊनच घेतली एक प्लेट. राव म्हणे पोटात पडली. म्हटलं घे बा खाय. रसंगुरी खाऊन झाल्यावर माणूस अजून समोर गेला दहीवड्यापाशी. तर त्यानं एक दहीवडा घेतला. त्यानं घेतला तर मला काही गमलं नाही. अच्छा, त्याच्यामुळे मी एक दहीवडा घेऊनच घेतला. तर मग याच्यात चम्मच टाकला. आता दोघे जण दहीवडे खाऊ राहिलो, आनंद घेऊ राहिलो दहीवड्याचा. आता दहीवडा झाल्यावर तिथं होते व्हेज मंचुरियन. त्याने म्हटलं माझ्यासाठी एक प्लेट घे. 2 व्हेज मंचुरियनच्या प्लेटा घेतल्या.
एक त्यानं घेतली, एक मॅ घेतली. त्याच्यानंतर त्यानं घेतल्यावर दवाळे साहेबही आपले तिथंच होते, त्याने घेऊन घेतली व्हेज मंचुरियन. म्हटलं ठीक आहे, आता आम्ही तिघं दवाळे साहेब, विकी भाऊ आणि मी तिघं जण खाऊन राहिलो मंचुरियन. त्याच्यानंतर उगले साहेब डबल रसंगोरी घ्या. हा हा, हे सर्व खाऊन झाल्यावर दवाळे साहेब आपले शेअर मार्केटचे किंग, त्याने घेतली रगडापेटीचे. पाहून घ्या, ते रगडापेटीच खाऊ राहिले. विकी भाऊले काही गमलं नाही, त्याच्यानं त्यांनी एक रगडापेटीच घेऊन आणली. खाऊ राहिले. कधी झाली रे, चांगली आहे ना. उगले साहेब रसंगोरीमध्येच खुश आहे. सर्वांचे जेवण झाले. आता विकी भाऊ पेते पाणी. पाणी प्यायचं. आता अजून पाणी पिल्यानंतर काय खायचं बा, काय आहे इथं राहिलं काय आहे. तर आम्ही पाणीपुरीवर गेलो. तिथं होती गर्दी, तर मॅच वाटायला सुरुवात केली. मी म्हटलं विकी भाऊ तू पाणी घे. पाणीपुरी वाटायची आपल्याला सवय आहे रोजची, त्याच्यानं मी पाणीपुरी वाट राहिलो. विकी भाऊ घेऊन राहिले. उगले साहेबाला म्हटलं तुम्ही येऊन जा, तुम्ही खा 2-4 प्लेट. ती एक पहिली मीच खाऊन घेतो. आता उगले साहेब त्याला देतो एक एक. उगले साहेब झाले खुश पाणीपुरी खाऊ. विकीले म्हटलं अजून 2-4 खाऊन घेतो, तो नाही म्हणून राहिला. त्याच्यामुळं उगले साहेबच खाऊन राहिले आपले. चल द्या तुम्ही. कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. तर विकी भाऊ आपले आभार मानणार आहे. पत्रिकेवर सहपरिवार लिहिल्याबद्दल धन्यवाद. आता सर्वजणांचे जेवण झाले, सर्वजण बाहेर निघाले. प्रज्वल अलग फिरत होता एकटा, त्याला कामं असते, त्याच्यामुळे आता आला, भेटून राहिला. भेटीगाठी घ्या लागते. तो विकी म्हणे सर्वाचा एक ग्रुप फोटो घेऊ म्हणे. त्याच्यामुळे मग एक फोटो काढून घेतले आम्ही सर्वाचे. फोटो काढल्यावर आम्ही आता निघालो. गाड्या पार्किंग केल्या, गाड्या काढल्या. आता आम्ही चाललो घराकडे. तर असेच आम्हाला सहपरिवार लिहित जा, त्याच्यामुळे आम्ही असे परिवार घेऊन येतो. धन्यवाद.